नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही तुमचे डिजिटल पॅन कार्ड आता आधार कार्डप्रमाणे कितीही वेळेस डाउनलोड करू शकणार आहात आणि हे डिजिटल पॅन कार्ड फिजिकल पॅन कार्डप्रमाणेच व्हॅलिड असणार आहे। तर मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड करण्याची लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे। मित्रांनो, पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला onlineservices.nsdl.com या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही पॅन कार्ड नवीन बनवलं असेल किंवा त्याच्यामध्ये कुठलेही करेक्शन केलं असेल तर तुम्ही त्यामध्ये 30 दिवसाच्या आतमध्ये 3 वेळेस ते पॅन कार्ड फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुम्हाला ₹8.26 इतका चार्ज द्यावा लागणार आहे। सर्वात पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा पॅन नंबर कॅपिटल अक्षरामध्ये टाकायचा आहे। पॅन नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपला जो 12 अंकी आधार नंबर आहे तो इथे एंटर करायचा आहे। आधार नंबर इथे टाकल्यानंतर मंथ ऑफ बर्थ निवडायचा आहे। मंथ ऑफ बर्थ निवडल्यानंतर इयर ऑफ बर्थ आपल्याला इथे टाकायचा आहे। इयर ऑफ बर्थ निवडल्यानंतर आपल्याला इथे जो चौकोनी बॉक्स आहे त्याला इथे टिक करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला खालचा जो आहे कॅप्चा कोड आय एम नॉट अ रोबोट याला क्लिक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपला पॅन नंबर, त्यानंतर मोबाईल नंबर आणि आपली रजिस्टर्ड ईमेल आय डी इथे दाखवली आहे। त्यानंतर आपल्याला OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे। त्यासाठी आपल्याला इथे 3 ऑप्शन देण्यात आलेले आहेत, ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि बोथ। यापैकी तुम्ही कुठल्याही एका ऑप्शनची निवड करतो, तर मी इथे मोबाईल नंबर या ऑप्शनची निवड करून डिक्लेरेशनला टिक करून जनरेट OTP या बटनावरती क्लिक करत आहे। जनरेट यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती 6 अंकी OTP येणार आहे। तो 6 अंकी OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे। मी 6 अंकी OTP एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक केलेलं आहे। त्यानंतर कंटिन्यू विथ पेड ई-पॅन डाउनलोड फॅसिलिटी या बटनावरती क्लिक केलेलं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ऑनलाईन पेमेंट थ्रू पेटीएम, ऑनलाईन थ्रू बिलडेस्क यापैकी कुठल्याही एका ऑप्शनची निवड करायची आहे। त्यानंतर आपला ₹8.26 एवढा चार्ज पे करायचा आहे। ॲग्री टर्म्स अँड कंडिशन या ऑप्शनला क्लिक करून मी प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करत आहे। त्यानंतर पे कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ₹8.26 एवढा जो पेमेंट आहे ते पे करायचा आहे। तर मी इथे जो माझा QR कोड आहे मोबाईलचा त्याने ₹8.26 पेमेंट आहे ते पे करत आहे। तुम्ही पाहू शकता की या वेबसाईटला रिफ्रेश करायचं नाही आहे। पेमेंट केल्यानंतर 1 मिनिटाचा वेळ लागणार आहे। त्याच्यानंतर जो पॅन कार्ड आहे ते आपल्याला आपल्या ईमेल आय डीवरती मिळणार आहे। मी इथे पेमेंट केलेलं आहे। पेमेंट होण्यासाठी काही वेळ लागतो 1 मिनिटाचा, त्यासाठी आपल्याला आपलं ब्राउझर क्लोज करायचं नाही आहे। तुम्ही पाहू शकता गेट ई पॅन कार्ड यामध्ये आपलं ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस दाखवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपली जी रिसिप्ट आहे ती जनरेट होणार आहे। तुम्ही पाहू शकता की जी पॅन कार्डची जी रिसिप्ट आहे ती जनरेट झालेली आहे। तुम्ही फ्युचरमध्ये उपयोगासाठी ही जी प्रिंट आहे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता तुमच्या कम्प्युटरमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये। सेव्ह केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की जे तुमचं पॅन कार्ड आहे ते तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवरती पाठवलं जाणार आहे। तिथूनच तुम्हाला ते पॅन कार्ड डाउनलोड करायचं आहे। तर मी तुम्हाला इथे दाखवतो की माझ्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवरती ते पॅन कार्ड आलेलं आहे का नाही ते। मी इथे ईमेल आय डी म्हणजे रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे ते रिफ्रेश करत आहे। तर तुम्ही पाहू शकता अपडेटमध्ये तर ते पॅन कार्ड मला इथे मिळालेलं आहे। आणि जी पॅन कार्ड जे आहे ते तुमचा डेट ऑफ बर्थ हा पासवर्ड असणार आहे। तर तुम्ही पाहू शकता की माझे जे पॅन कार्ड आहे ते मला इथे मिळालेले आहे। हे पॅन कार्ड मिळाल्यानंतर PDF ओपन करायचं आहे आणि आपली जन्मतारीख टाकायची आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की माझे पॅन कार्ड मला मिळालेले आहे डिजिटलमध्ये, तेही तुम्ही याला प्रिंट करून वापरू शकता। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।